शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आता आपल्या सोबत आहेत. सर, काय ज्या पद्धतीने ज्या चर्चा सुरू आहेत की तुम्ही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाणार आणि अजित पवार गटाकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढवणार, अशा पद्धतीने चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. किती तथ्य आहे, काय नेमकं वास्तव आहे? ही चर्चा काही नवीन नाही. गेल्या 1.5-2 महिन्यापासून अशा चर्चेला उधाण आलेलं आहे. मध्ये चर्चा थांबते, मध्येच उसळी खाते. तशी काही चर्चा अजून नाही, तसा काही निर्णय अजून नाही. ही जागा कोणाच्या वाट्याला जाईल हे अजून काही ठरलेलं नाही. मी या संदर्भामध्ये माझे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याशी फोनवर बोललो. म्हटलं मला तातडीने याच्यावर चर्चा करायची, काय आहे नक्की, कारण समोरचा उमेदवार प्रचार करायला लागला आहे त्यांचं चिन्ह घेऊन, मी काय करायचं. तर ते आज उद्याकडं ते याचा निर्णय लागेल. निर्णय लागल्यावर बघू मग काय करायचं ते. या संदर्भातच काल बैठकसुद्धा झाली. काय नेमकं यामध्ये चर्चा झालेली आहे? कसं, मी वर्षा बंगल्यावर होतो. माझं काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर माझी बैठक होती. बराच वेळ माझे काही कार्यकर्ते होते, ते आम्ही कार्यालयात होतो. दरम्यानच्या काळात वळसे पाटील, सुनीलजी तटकरे आणि अजितदादा पवार हे तिघंही मुख्यमंत्र्यांबरोबरच वर्षा बंगल्यावर आले आणि निवासस्थानी त्यांची जर चर्चा चालू होती. काय चालू होती मला माहिती नाही आहे. पण मग या सगळ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात चर्चा झाली असावी त्या संदर्भात, असं मला वाटतं. चर्चा होती की त्यावेळी तुम्ही पण त्या ठिकाणी होता, त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादीमध्ये यावं अशा पद्धतीचा एक आग्रह केला जातो आणि तुम्ही त्या ठिकाणचे उमेदवार. असं मला काय वाटत नाही काय चर्चा झाली. मला संध्याकाळी कळेल, मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर काय चर्चा झाली ते मला सांगतील. पण तुमची तशी तयारी आहे का, जर अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर काय नेमकं? अशी परिस्थिती निर्माण झाली तर जो निर्णय आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे घेतील तो निर्णय मला मान्य राहील. कारण अजित पवारांनी सुद्धा त्या जागेवरती दावा केलेला आहे आणि त्या जागेवरती आमचा उमेदवार असेल अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे काय तर ठीक आहे ना, त्यांनी दावा केला, आता मुख्यमंत्री बघतील काय करायचं ते, काय त्याप्रमाणेच ठरवतील. कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे? मला वाटतं अजून 24 तासात निर्णय लागेल. दुसरं एक की तुमचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होण्याआधीच, अजून पक्षप्रवेश त्याआधीच दिलीप मोहिते पाटलांनी तुमच्या पक्षप्रवेशाला विरोध केलेला आहे. आम्ही इतके वर्ष राजकारणात काम केले, संघर्ष केला, त्यामुळे कुठेतरी त्यांचा विरोध होता. विरोध होणं हे साहजिक आहे, ठीक आहे. आता हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या पक्षातले लोक बसून ठरवतील, अजून कशातच काही नाही. त्यामुळं त्याच्यावर काही फारसं बोलण्यासारखं नाही आहे. म्हणजे आमदार दिलीप मोहिते आणि त्यांचे पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा या दोघांनी हा विषयावर चर्चा करावी. त्यात मी काही मध्ये बोलणं मला वाटत नाही काही संयुक्तिक आहे. अमोल कोल्हे म्हणतात की जर अशा पद्धतीने जर उमेदवार आयात करण्याची वेळ येत असेल तर माझ्या कामाची पोचपावतीच आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर अमोल कोल्हेने या विषयावर बोलूच नाही. आयात म्हणजे आपण स्वतःच 4 वेळा आयात निर्यात झालेली आपली स्वतःची. अगोदर मनसेत होता, नंतर शिवसेनेत होता, नंतर राष्ट्रवादीतला, नंतर भाजपकडे डोळे मारत राहिले. भाजपनं थारा नाही दिला. परत मग राष्ट्रवादीमध्ये, मग अजितदादांकडे गेले, तिथे काय मन करमलं नाही. 24 तासात परत युटर्न. म्हणजे त्यांनी आयात निर्यात ह्या विषयावर चर्चाच करू नये. त्यांना तो अजिबातच अधिकार नाही आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही लोकसभा तुम्हीच लढवणार, तुमचाच दावा असणार आहे, भले ती राष्ट्रवादीकडनं असू दे किंवा एकनाथ शिंदे लढणार, मी लढणार एवढंच आहे. तुम्हीच लढणार. धन्यवाद. तर शिवाजीराव आढळराव पाटील होते. शिरूर लोकसभेमधनं मीच लढणार अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे, दावा आहे. मात्र अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय नाही की मी राष्ट्रवादीत आहे किंवा शिंदे गटाकडनं निवडणूक लढवणार ते. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.